बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी. शरद पवार गट ईडी विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत. अयोध्येत रामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस. कडाक्याच्या थंडीत राम मंदिरात भाविकांची गर्दी कायम. गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या. अयोध्येत पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन. गर्दीच्या नियोजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत. पहिल्याच दिवशी अयोध्या राम मंदिरात 3,17,00,000चं दान. श्रीरामांच्या दर्शन रांगेसोबतच दान काउंटरवरही भाविकांच्या लांबच लांब रांगा. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुनावणी. संबंध मराठा समाजाचं सुनावणीकडे लक्ष. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस. लोणावळ्यात मुक्काम. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचा दुसरा दिवस. शरद पवार गटाच्या जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंची साक्ष नोंदवणार. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस. गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींचा अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा. 16 एप्रिलच्या आसपास लोकसभा निवडणुका होणार का? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ. तर प्रशासनाच्या पूर्वतयारीसाठी तात्पुरती तारीख. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. राज्यातल्या 6 शहरांमधल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र. शहरी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर. ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा. दिल्लीतील कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल. यंदा चित्ररथावरील देखाव्यात राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, आज्ञापत्र आणि राजमुद्रेचा समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.